राज्यात आता हळू-हळू बऱ्याच ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त पाहायला मिळत आहे आणि येत्या काही दिवसात बऱ्याच भागांमध्ये 40 पेक्षा जास्त आणि काही ठिकाणी 42 ते 45 खास करून विदर्भात तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. सर्वात प्रथम आज 11 तारखेचं तापमान पाहिलं तर राज्यात सर्वाधिक तापमान अकोल्यामध्ये 42 अंश सेल्सिअस पाहायला मिळालं. अमरावती 41.2, भंडारा 38, बुलढाणा 40, ब्रह्मपूर 39.2, चंद्रपूर 39.8, गडचिरोली 39.6, गोंदिया 38, नागपूर 39.4, वर्धा 40.5 आणि यवतमाळ 40.2 अंश सेल्सिअस. असं जरी असलं तरी विदर्भाच्या काही भागांमध्ये अजून तापमान नेहमीपेक्षा कमीच आहे, कारण विदर्भ खूप तापलेला असतो या काळात. आणि काही ठिकाणी तापमान आता थोडंपेक्षा सरासरीपेक्षा थोडंसं वाढलेलं आहे. मध्य महाराष्ट्रात पाहिलं तर मध्य महाराष्ट्रातही तापमान वाढ पाहायला मिळाली आहे. जळगाव 41, जेऊर 40, कोल्हापूर 38.5, महाबळेश्वर 33.7, मालेगाव 41, नाशिक 38.8, पुणे 39, सांगली 40.3, सातारा 39.3 आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान सोलापूरमध्ये 41.4 अंश सेल्सिअस पाहायला मिळालं. आणि याही ठिकाणी बऱ्याच भागाचं तापमान आता नेहमीपेक्षा जास्त पाहायला मिळतंय. त्यानंतर मराठवाडा विभाग पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर 39.4, धाराशिव 39.6, परभणी 39.4, उदगीर 38.5 आणि मराठवाड्यात सर्वाधिक तापमान धाराशिवमध्ये 39.6 अंश सेल्सिअस आहे. त्यानंतर मुंबईसह कोकणाचं पाहिलं तर सर्वाधिक तापमान डहाणूमध्ये 35 अंश सेल्सिअस, त्यानंतर हरणे 32, मुंबई कुलाबा 34, सांताक्रूज 34.6 आणि रत्नागिरी 33 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे आणि कोकणातही तापमान वाढलेलं आहे. आणि आत्ता सध्याची जर स्थिती पाहिली तर एक अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होते, म्हणजे हवेचा दाब या ठिकाणी महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांमध्ये वाढतोय आणि यामुळे तापमान वाढ ही अजून अपेक्षित आहे. त्यासोबत हलकासा कमी पट्टा असल्यामुळे कर्नाटक, केरळच्या काही भागांमध्ये थोडेसे गडगडी पावसाचे ढग आहेत. उत्तरेकडे पश्चिमी आवर्त आलाय. थोडासा कमजोर आहे हा पश्चिमी आवर्त, त्यामुळे फक्त हिमालयन क्षेत्रावरती त्याचा प्रभाव किंवा थोडासा पंजाबमध्ये त्याचा प्रभाव दिसतोय. राज्यात जर पाहिलं पावसाची शक्यता उद्या सुद्धा नाहीये आणि तापमान जर पाहिलं तर इकडे पुणे 40 अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता उद्या दिसते. 40 अंश सेल्सिअस तर जाईल. नाशिक, मालेगाव 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान जाईल बऱ्याच ठिकाणी. काही ठिकाणी 41-42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतं. धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग, हिंगोली, परभणी, नांदेडचा भाग आहे, अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्ध्याचे काही भाग आहेत 40 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाईल. खास करून अकोला 42 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक सुद्धा तापमान जाऊ शकते. तिकडे सोलापूर, धाराशिवच्या भागांमध्ये सुद्धा तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त म्हणजे साधारणतः 41 अंश सेल्सिअसच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली, कोल्हापूरचे राहिलेले भाग, अहिल्यानगर आणि इकडे बीडचा काही भाग आहे, लातूरचा भाग आहे. या ठिकाणी तापमान हे साधारणतः 39-40 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता दिसते. तर मुंबईच्या आसपास सुद्धा तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअस जाऊ शकतं. ठाण्याच्या भागामध्ये तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं. तर ठाणे, पालघरचे पूर्वेकडील भाग आहेत, म्हणजे मुरबाड, शहापूरचा भाग असेल किंवा इकडे रायगड, कर्जतचा भाग जो असेल, या ठिकाणी तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान 34 ते 36, किनारपट्टीपासून दूर गेलं तर हेच तापमान साधारणतः 36 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता दिसत आहे. तसेच नागपूरच्या आसपासचा भाग आहे, हा जो विदर्भाचा भाग आहे, या ठिकाणी सुद्धा तापमान 39-40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. म्हणजे राज्यात बऱ्याच ठिकाणी तापमान वाढ होते. हवामान विभागाने कोणत्याही प्रकारचे पावसाचे किंवा उष्णतेच्या लाटेचे इशारे दिले नाहीत. उष्णतेची लाट जरी नसली तरी राज्यात तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाते. त्यामुळे नक्कीच काळजी घ्या. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेजला फॉलो करा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.